नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विवेक ठाकरे. आपले कृषी मित्र विवेक ठाकरे या यूट्यूब चॅनलला आपले सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत की इलाइट हे तणनाशक आपल्या हरभरा पिकामध्ये वापरावे का. तर शेतकरी मित्रांनो, मागील 2-4 दिवसापासून आपल्या भागातील शेतकऱ्यांचे सतत फोन येत होते की साहेब, इलाइट हे तणनाशक हरभरा पिकावर चालेल का. तर या संदर्भामध्ये आम्ही माहिती घेतली असता मागील 2 ते 3 वर्षामध्ये इलाइट हे तणनाशक हरभरा पिकामध्ये आपले काही भागातले शेतकरी वापर करत आहे. परंतु हे तणनाशक हरभरा पिकासाठी कंपनीने कुठल्याही पद्धतीने शिफारस केलेली नाही आहे. ही आहे मक्याचं तणनाशक. परंतु आपला शेतकरी हा सतत प्रयोगशील शेतकरी असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील 2 वर्षापासून इलाइट हे तणनाशक आपल्या शेतामध्ये वापर केला आणि त्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रिझल्टसुद्धा आढळला आहे. तर मी हा इलाइट हे तणनाशक कशा पद्धतीने वापर करायचा या संदर्भात थोडक्यात आपल्याला माहिती देऊ इच्छितो. तर शेतकरी मित्रांनो, आपला चणा हा 20 दिवसाच्या वर जर झाला असेल, 20 ते 22 दिवसाचा झाला असेल, तर आपण आपल्या शेतामध्ये सर्वात प्रथम आपण आपल्या शेतात पाणी देऊन आपल्या जमिनीमध्ये ओलावा तयार करावा. जवळपास 2 तास पाणी देऊन आपण त्या ठिकाणी ओलावा झाल्यानंतर लगेच इलाइटचा फवारा हा आपण 15 ml प्रति एकर, म्हणजे 10 पंप प्रति एकर 15 ml. हे एका एकरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात जर कचऱ्याचे प्रमाण जर असेल आपल्या शेतामध्ये, तर त्या ठिकाणी एका एकरामध्ये 10 पंप वापरावे. किंवा प्रमाण जर कचऱ्याचं कमी असेल तर एका एकरामध्ये आपण 1.5 एकरामध्ये आपण 15 ml म्हणजे 10 पंप आपण वापरू शकतो. तर ओलावा हा सर्वात पहिलं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण इलाइट मारत आहोत, ते इलाइट मारत असताना एकदा तुम्ही स्प्रे चालू केला तर त्यामुळे डबल चेनावर त्या स्प्रे आला नाही पाहिजे, यासाठी काळजी घेणं महत्त्वाची आहे. तर त्यासाठी आपण जे बाजारामध्ये फवारणीचे 3 नोझलचे जे आपल्याला सेट भेटत असते, एका काडीला 3 नोझल असते, त्याचा वापर करून सरळ आपण इलाइट औषधी घेऊन आपण सरळ आपल्या चेन्याच्या मध्ये चालू शकतो. तर हा झाला वापरण्याची पद्धत. तर इलाइट फवारल्यानंतर त्याचा रिझल्ट कधी येते, तर रिझल्ट हा 4 ते 5 दिवसानंतर चालू होत असते आणि 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला आपलं शेतातलं जे तण आहे, गवत आहे, ते आपल्याला पांढऱ्या कलरचं आलेलं दिसेल आणि इलाइटमुळे थोडा चण्याचा जो शेंडा आहे, तो शेंडा थोडा भाजल्या टाईप आपल्याला दिसेल. घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तर या ठिकाणी आपण भाजल्यानंतर आपल्याला असे शेतकऱ्यांचे काही अनुभव आलेले आहे की आम्हाला चणा खोडायची गरज पडली नाही. भाजल्यामुळे काय झालं आहे, त्याच्यावर आपण 4 ते 5 दिवसानंतर स्प्रे दिल्यानंतर, इलाइट वापरल्यानंतर त्या ठिकाणी वरची फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचं बायोविटा असो किंवा कुठल्याही प्रकारचं चांगल्या पद्धतीचं मायक्रोट्रसची जर आपण फवारणी केली तर ते लगेच आपल्याला जसा रेग्युलर चणा आहे त्याप्रमाणे येते. आणि विशेष म्हणजे भाजल्यामुळे फुटव्याची संख्या आपल्या शेतामध्ये वाढत असते आणि त्यामुळे उत्पन्नातसुद्धा वाढ होत असते. तर शेतकरी मित्रांनो, हा इलाइटचा अनुभव हा शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला आहे. तर प्रयोग केल्यामुळे शेतकरी मागील 2 ते 3 वर्षापासून वापरत आहे. तर जे शेतकरी वापरत आहे त्या शेतकऱ्यांचा आपण 1 ते 2 दिवसामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड करून त्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करून तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी रिझल्ट दाखवणार आहोत. तर ही कंपनी सांगते म्हणून किंवा मी सांगतो म्हणून हा वापर करणे योग्य आहे असं मला वाटत नाही. तर आपण शेतकऱ्यांच्या अनुभवातून ह्या इलाइटचा जो वापर आहे, तो वापर आपण सर्वांनी केलेला दिसून येत आहे. त्यामुळे ही माहिती आणि तुमचं जे इलाइट वापरण्यासंदर्भात ज्या विषय होता त्या संदर्भात मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी शेतकऱ्यांनो, अशीच नवीन माहिती आपल्याला आपल्या शेताच्या पिकामध्ये मिळण्यासाठी, उत्पन्नाच्या वाढीसाठी मिळण्यासाठी कृषी मित्र विवेक ठाकरे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनल शेअर करा. धन्यवाद.